महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेऊ शकतो। भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी खडसेंच्या एमआयडीसी आणि दाऊद प्रकरणांवरचा अहवाल मागितला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला जात आहेत। स्किल डेव्हलपमेंट हा भेटीचा विषय असल्याचं सांगण्यात येत असलं तरी मुख्य मुद्दा हा राज्यातल्या राजकीय घडामोडी आणि खडसे हाच असेल। फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी 6:30 वाजता भेट घेणार आहेत आणि त्यानंतर शहा यांच्याकडे वस्तुस्थिती मांडली जाईल आणि आजच खडसेंचं भवितव्य निश्चित होईल असंही समजतंय। दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजप खासदार सत्यपाल सिंग यांनी खडसेंबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलेलं आहे। एकनाथ खडसेंबाबत आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे आणि ह्यासाठीच खास मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत। विशेष रूप से जमीन का जो सौदा हुआ है और उससे जो संशय के जो बादल हैं वो श्री एकनाथ खड़से के चारों तरफ घिर गए हैं। एकनाथ खड़से जी खुद ही बहुत ही वरिष्ठ नेता हैं पार्टी के। मुझे लगता है वो अपने अंदर झांक करके उन्हें निर्णय लेना चाहिए। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। खडसेंबाबत नेमकं काय आता भूमिका घेणारे पक्ष ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच खडसेंसंदर्भात काउंटडाऊन सुरू झालंय असं म्हणता येईल, काय सांगाल? बिलकुल, ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भात काउंटडाऊन सुरू झालंय असंच म्हणता येईल। कारण वारंवार खडसे विरोधाच्या तक्रारी आणि प्रकरणं बाहेर येत आहेत आणि त्यानुसारच 7 दिवसापूर्वीच आपण पहिल्यांदाच बातमी दिली होती की केंद्र सरकार आणि केंद्रीय नेतृत्व भाजपचे गांभीर्य आहे आणि त्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्या संदर्भातचा अहवाल आता अमित शहा यांनी मागितलेला आहे आणि त्यामुळेच आज मुख्यमंत्री दिल्लीमध्ये येणार आहेत। 4 वाजता आगमन होईल आणि त्यानंतर भेटीगाठीचा सिलसिला सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेणार आहेत। स्किल डेव्हलपमेंट हा विषय जरी असला तरी सुद्धा राज्यातील घडामोडी त्याचबरोबर खडसे यांचं एमआयडीसी प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये किती तथ्य आहे आणि दाऊदच्या फोन कॉलचं जे प्रकरण आहे त्यामध्ये सुद्धा किती तथ्य आहे या संदर्भाची माहिती दिली जाणार आहे नरेंद्र मोदी यांना। आणि मोदीजी जे निर्णय घेतील त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजप नंतर कारवाई करणार आहे। त्याचबरोबर आज अमित शहा यांची भेट सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण ही संपूर्ण माहिती पंतप्रधानांनी दिलेली माहिती ही राष्ट्रीय अध्यक्षाकडे पोहोचवणं गरजेचं असतं। कारण कोणतीही कारवाई करायची असेल तर पक्षाच्या अध्यक्षांच्या आदेशानुसारच कारवाई केली जाते। त्यामुळे अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली जाणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधील या सगळ्या घडामोडी आज दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडे मांडल्या जाणार आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री मांडणार आहेत कारण त्यांनी मध्यस्थी कोणालाही पाठवलेलं नाहीये, स्वतः ते दिल्लीमध्ये हजर राहत आहेत। त्यामुळे आजचा दिवस हा एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्य ठरवणारा दिवस असेल आणि जो निर्णय होईल तो आजच होण्याची शक्यता आहे। खरंय, धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू। मात्र खडसेंसंदर्भात आजच निर्णय होण्याची शक्यता आहे आणि ह्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत। ते स्वतः पंतप्रधानांची भेट घेणार आहेत, त्याचबरोबर अमित शहा यांची देखील भेट घेणार आहे। ह्या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार आहे या संदर्भातले सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू। दरम्यान एकूणच झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।